क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे सिरीज आपण चालू घडामोडीची लॉन्च केलेली आहे. ती UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना, त्यांचे मुख्यालय कुठे आहे आणि त्यांचे प्रमुख कोण आहे, याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुम्हाला, बेसिलस सबटिलस यांच्या राज्य सूक्ष्मजंतू म्हणून कोणी घोषित करणारं भारताचं पहिलं राज्य कोणतं आहे? तर तो केरळ राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होता. त्यानंतर आपण पाहूया आजचे प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले महिला मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेणार आहे? तर ते सुमित्रा पवार आहे, अजित पवार यांची वाईफ. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. महाराष्ट्राचे पहिले महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. ऐतिहासिक निवड, महाराष्ट्र राज्याचे इतिहासात पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. शपथविधी केव्हा झाली? 31 जानेवारी 2026 रोजी राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिलेली आहे. राजकीय वारसा, त्या माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांची पत्नी आहेत. महत्त्वाची खाते, यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, एक्साईज, अल्पसंख्याक विकास आणि क्रीडा व युवक कल्याण या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यांची भूमिका, उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांनी आपला राज्यसभाच्या खासदारीचा राजीनामा दिलेला आहे व हा उपमुख्यमंत्री पण त्याची त्यांनी शपथ घेतलेली आहे. पक्ष, त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाचे नेते आहेत. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. नीती आयोगाद्वारे नुकत्याच सुरू करण्यात आलेला संपूर्णता अभियान 2.0 ची कालावधी काय आहे? तर याची कालावधी आहे 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. संपूर्णता अभियान 2.0 28 जानेवारी 2026 ते 14 एप्रिल 2026 एकूण 3 महिने. आयोजक कोण आहे? नीती आयोग. देशातले 112 आकांक्षी जिल्हे आणि 513 आकांक्षी ब्लॉक्स. मुख्य ध्येय, आरोग्य, शिक्षण, पोषण यासारखे सामाजिक क्षेत्राची निवड निर्देशांकामध्ये 100% उद्देश पूर्ण करणे. उद्घाटन नीती आयोगचे CEO BVR सुब्रमण्यम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. विशेष महत्त्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला या अभियानाचा समारोप होईल. प्राधान्य क्षेत्र, मुलाचे पोषण, गरोदर महिला, आरोग्य तपासणी, शाळांमधली पायाभूत सुविधा आणि पशु लसीकरण करणे आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. पुरुष हॉकी इंडिया लीग 2025-26 विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर ते वेदांता कलिंग लॉन्चर्स यांनी पटकावलेले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषद IWDCची तिसरी बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर ही बैठक कोची, केरळ इथे आयोजित करण्यात आली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. तिसरी अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषद ठिकाण कोणतं आहे? कोची, केरळ. अध्यक्ष कोण आहे? सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री. तारीख 23 जानेवारी 2026. 1500 कोटी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मुख्य लक्ष, हरित नौका, ग्रीन वेसल्स आणि रिव्हर क्रूज पर्यटनाला चालना देणे. उद्देश, अंतर्गत जलमार्गाद्वारा स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतूक वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न. स्थानिक विकास प्रकल्पाला रिअल टायमिंग मॉनिटरिंग समीक्षा पोर्टल कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीने लॉन्च केलेला आहे? तर ते ओडिशा राज्याच्या मुख्यमंत्रीने लॉन्च केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. समीक्षा पोर्टल, राज्य ओडिशा आहे. कोणी लॉन्च केला? मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. उद्देश, स्थानिक विकल्प प्रकल्पाला रिअल टायमिंग मॉनिटरिंग करणे. मुख्य उद्दिष्ट काय? प्रकल्पाच्या कामात पारदर्शिता आणि वेग आणणे. वित्त आयोग SFC आणि CFCच्या निधीचा वापर ट्रॅक करणे. रस्ते, पाणी, स्वच्छता कामाची प्रगती तपासणे या
समीक्षा पोर्टलचं मुख्य कार्य आहे. फायदा: नागरिक अधिकारी एकाच प्लॅटफॉर्मवर कामाची सद्यस्थिती पाहू शकतील. त्यानंतर पुढला प्रश्न, रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्यासाठी पात्र ठरणारी भारतीय सैन्याची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? तर कॅप्टन अभिलाषा बराक बनलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. कॅप्टन अभिलाषा बराक यांची ऐतिहासिक कामगिरी आहे. विक्रम रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारी भारतीय सैन्याची पहिली महिला अधिकारी ठरलेली आहे. स्थान: कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल CATS नाशिक इथे. दिनांक 1 फरवरी 2026 रोजी प्रशिक्षण पूर्ण केलं. आणि रुद्र ALH-WSI हे स्वदेशी बनावटचे प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर ते उडवणार आहेत. पार्श्वभूमी: हरियाणा राज्यातील रहिवासी आहे. 2018मध्ये लष्करी सेवेत ते दाखल झालेले होते. महत्त्व: भारतीय सैन्याच्या लढाऊ विमान कॉम्बॅट एव्हिएशन महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय इथे जुळणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 अनुसार वित्तीय वर्ष 2026-27 मध्ये भारताचा वास्तविक GDP दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? तर हा 7.4% राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, CBSE चे माजी अध्यक्ष फादर थॉमस व्ही कुन्नकल यांचं नुकतेच निधन झालं. त्यांना कोणता नागरी पुरस्कार मिळाला आहे? तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताच्या प्रथम 22 अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर ही नवी दिल्ली इथे आयोजित येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026, ठिकाण नवी दिल्ली. 22 अरब देशांचे प्रतिनिधी, अरब लीग. यजमान देश भारत आहे. यजमान देश. तारीख 31 जानेवारी 2026. प्रमुख विषय: व्यापार, सुरक्षा, ऊर्जा आणि दहशतवाद विरोधी सहकार्य करणे. सहअध्यक्ष भारत आणि संयुक्त अरब अमिरात आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो BPRD चे 9वे राष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर ही विशाखापट्टणम इथे आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंटवरून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटना पाहणार आहोत. त्यांचे मुख्यालय आणि त्यांनी किती सदस्य आहेत आणि त्यांचे अध्यक्ष कोण आहेत याबद्दल पण आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर सर्वात आधी आंतरराष्ट्रीय श्रम संघटना ILO आपण असं म्हणतो, स्थापना केव्हा झाली? 1919. मुख्यालय कुठे आहे? जिनेव्हा. प्रमुख महासंचालक कोण आहे? गिल्बर्ट हक्सबॉ. सदस्य किती आहे? 187 एवढे सदस्य आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मंडळ कॉमनवेल्थ, स्थापना केव्हा झाली? 1931. मुख्यालय कुठे आहे? लंडन, UK. प्रमुख कोण आहे? श्रीमती पेट्रिया स्कॉटलँड. टिप हे प्रतिमेन शर्ती आयोगी बोर्डचे असं नमूद आहे. सदस्य देश किती आहे? 56. त्यानंतर इंटरपोल ची स्थापना केव्हा झाली? 1923. मुख्यालय कुठे आहे? लिओस, फ्रान्समध्ये मुख्यालय आहे. प्रमुख महासचिव कोण आहे? जुर्गन स्टॉक. सदस्य देश किती आहेत? 194. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघ UNO, स्थापना केव्हा झाली? 1954. मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क. प्रमुख कोण आहे? अँटोनियो गुटेरेस. सदस्य देश किती आहेत? 193 सदस्य देश आहेत. त्यानंतर IMF, आंतरराष्ट्रीय चलन निधी, स्थापना केव्हा झाली? 1945. मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC. प्रमुख कोण आहे? क्रिस्टिना जॉर्जिवा. सदस्य देश किती आहेत? एकूण 191 एवढे सदस्य देश आहेत. त्यानंतर अन्य आणि कृषी संघटना, आपण त्याला FAO असं म्हणतो. स्थापना केव्हा झाली? 1945. मुख्यालय कुठे आहे? रोम, इटली येथे. प्रमुख कोण आहे? क्यू डेंग्यू. सदस्य किती आहेत? सदस्य किती? 197. मग त्यानंतर जागतिक बँक, वर्ल्ड बँक, स्थापना 1945. मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC. प्रमुख कोण आहे? अजय बंगा. सदस्य देश किती आहे? 189. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय, आपण त्याला ICJ असं म्हणतो. स्थापना 1945. मुख्यालय कुठे आहे? हेग, नेदरलँड. प्रमुख कोण आहे? अध्यक्ष UG असावा. सध्याचे नवाब सलाम. सदस्य देश किती आहे? 194.
त्यानंतर आपण पाहूया युनेस्को स्थापना केव्हा झाली 1945. मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, फ्रान्स. प्रमुख कोण आहे? आंद्रे एजोलेस. आणि सदस्य देश किती आहेत? तर 195 एवढे सदस्य देश आहेत युनेस्कोचे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना WHO स्थापना केव्हा झाली? 1948. मुख्यालय कुठे आहे? जिनेवा. प्रमुख कोण आहेत? टेड्रोस अधनोम. सदस्य देश किती आहेत? 194. त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्र बालनिधी म्हणजे युनिसेफ. स्थापना केव्हा झाली? 1946. मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क. प्रमुख कोण आहे? कॅथरीन रसेल. सदस्य देश किती आहेत? 191 एवढे युनिसेफचे सदस्य देश आहेत. त्यानंतर नाटोची स्थापना केव्हा झाली? 1949. मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल. प्रमुख कोण आहे? महासचिव मार्क रूट. सदस्य देश किती आहेत? तर 32 एवढे सदस्य देश आहेत. त्यानंतर युरोपियन युनियन स्थापना केव्हा झाली? 1958. मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल. प्रमुख कोण आहे? उर्सुला व्हॅन डेर लेन. आणि सदस्य देश किती आहेत? तर 27 आहे. आता तुम्ही नुकतेच पाहिले असेल विद्यार्थी मित्रांनो, जे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त युरोपियन युनियनचे प्रमुख उर्सुला व्हॅन डेर आपल्या देशात आलेले होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP स्थापना केव्हा झाली? 1965. मुख्यालय कोण आहे? न्यूयॉर्क. प्रमुख कोण आहे? अचिम स्टेनर. सदस्य देश किती आहेत? तर 187 एवढे सदस्य देश आहेत. त्यानंतर ओपेक स्थापना 1960. मुख्यालय व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया. प्रमुख कोण आहे? हेल्थ अल्स घीस. आणि सदस्य देश किती आहेत? तर 12 एवढे सदस्य देश आहेत. त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक स्थापना 1966. मुख्यालय मनिला, फिलिपिन्स. प्रमुख मसातू असाकावा. आणि सदस्य देश किती आहेत? ते 69 एवढे सदस्य देश आहेत. त्यानंतर सार्क स्थापना 1985. मुख्यालय काठमांडू, नेपाळ. प्रमुख महासचिव मोहम्मद गुलाम सरवर. आणि सदस्य देश किती आहेत? तर 8 सदस्य देश आहेत. त्यानंतर बिम्स्टेक स्थापना 1997. मुख्यालय ढाका इथे आहे. प्रमुख महासचिव कोण आहे? इंद्रमणी पांडे. सदस्य देश किती आहे? 7 आहे. त्यानंतर जागतिक व्यापार संघटना WTO स्थापना किती? कोणत्या वर्षी आली? 1995. मुख्यालय कुठे? जिनेवा. प्रमुख कोण आहे? नागझोई ओकोया इवैला. सदस्य देश किती आहेत? 166. त्यानंतर शंघाई सहकार्य संघटना SHO स्थापना 2001. मुख्यालय बीजिंग, चीन इथे. प्रमुख महासचिव जँग मिंग. सदस्य देश किती आहेत? 10. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय ICC स्थापना 2002. मुख्यालय हेग, नेदरलँड. प्रमुख कोण आहे? पियानो हाफमन्स्की. सदस्य देश किती आहे? 124. त्यानंतर ब्रिक्स स्थापना 2009. मुख्यालय शंघाई, चीन. प्रमुख सर्गेई रपाकोवा. आणि सदस्य देश किती आहेत? तर 10 एवढे सदस्य देश आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ हे लक्षातच ठेवा. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एक प्रश्न, क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो हा प्रश्न. हा प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. या प्रश्नाचे उत्तर जर चुकलं तरी चालेल, कारण की आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पाहणार असावं. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर आपली सिरीज कंटिन्यू फॉलो करत असतील त्यांना उत्तर हा हमखास येईलच. तर प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर 500 विजय नोंदवणारी पहिली भारतीय महिला एकेरी बॅडमिंटनपटू कोण ठरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे तुमचा सानिया नेहवाल. ऑप्शन क्रमांक 2 आहे तुमचा PV सिंधू. ऑप्शन क्रमांक 3 आहे ज्वाला गुटका. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे अश्विनी पोनप्पा. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असावं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज घेत आहोत. हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.